बातमी आहे भोंदू अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरात याला 6व्या गुन्ह्यामध्ये आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या 6व्या गुन्ह्यामध्ये खरातवर बलात्कार आणि विधीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। पाण्यामध्ये मिसळलेलं गुंगीचं औषध, खायला दिलेले पदार्थ आणि आर्थिक फसवणुकीबाबत तपास करण्यासाठी एसआयटीने 4 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। मात्र कोर्टाने खरातला आता 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। एसआयटीने आज अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं होतं। हा गंभीर आणि महिला अत्याचाराचा गुन्हा असल्याबाबत त्याला पोलीस कोठडी मागण्याची जी विनंती आहे ती एसआयटी तर्फे मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे अभियोक्ता आहे दर्शन इंगळे आम्ही दोघांनी माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर आज कोर्टामध्ये तपास अधिकाऱ्यांनी नेमका काय काय युक्तिवाद केला तेही आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। कोर्टात काय घडलं ते तपास अधिकारी म्हणतात 4 वेळेला पीडितेवर बलात्कार केला। दैवी शक्ती असल्याचं सांगून फसवणूक केली। खाण्यास दिलेला पदार्थ कुठून आणला याचा तपास करायचा आहे। प्यायला जे दिले ते कुठून आणलं याचा तपास करायचा आहे। लैंगिक शोषण करून आर्थिक लूट केलेली आहे। तपास अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे कोर्टामध्ये म्हणणं मांडलं। तपास करण्यासाठी 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती केली। तर 26 तारखेपर्यंत त्याला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरातच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला तेही आपण पाहूया। 6 गुन्ह्यामध्ये तेच पेढे आणि तेच पाणी आहे, त्याचा तपास पुन्हा पुन्हा का, असं आरोपीचे वकील म्हणतात। मला फिर्याद सुद्धा वाचायला मिळाली नाही। आर्थिक अँगल शोधायचा आहे का, आरोपीचे वकील म्हणाले। हेतू शोधायचा आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। फसवणूक केली आहे तर त्याबाबत आरोपीची गरज काय आहे। जामिनासाठी मी युक्तिवाद करत नाही। पोलीस कोठडीत आणि एसआयटी समोर आरोपीला बसवून ठेवण्यामध्ये काय आनंद मिळतोय, त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं।